अक्कलकुवा शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर असलेले पश्चिमेला गुजरात राज्यातील देवमोगरा या ठिकाणी यहामोगी मातेची यात्राही भरत असते। ही यात्रा शेकडो वर्षांची परंपरा आजही सांगितली जाते। या यात्रेचा इतिहास सांगणं म्हणजे आजही कठीण आहे। मातेचे अस्तित्व चांगल्यापैकी असल्यामुळे भाविक हजारो किलोमीटर लांबपासून दर्शनासाठी या ठिकाणी दाखल होत असतात। तसेच शेकडो किलोमीटर अंतरावरून पायपीट करीत देखील या ठिकाणी दर्शनासाठी भाविक हजेरी लावत असतात। तसेच अक्कलकुवा शहरापासून उत्तरेला 15 किलोमीटर अंतरावर असलेले सातपुडा डोंगराच्या कुशीत 12 महिने थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे व देवगड घाटाच्या वरच्या बाजूला असलेल्या डाब गावाची ओळख आहे। या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून देवी यहामोगी मातेची स्थापना करून मंदिर बांधण्यात आलेले आहे। या ठिकाणी धार्मिक क्षेत्र म्हणून देखील हे ओळखले जाते व धार्मिक क्षेत्राच्या विकास निधीतून या ठिकाणी चांगल्यापैकी विकास करण्यात आलेला आहे। भाविक शेकडोच्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी रीघ लावत असतात व आपली मनोकामना या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी नवस्फूर्ती करीत असतात। सातपुड्याच्या पंचक्रोशीतील कुलदैवत म्हणून मानली जाणारी यहामोगी माता ती देवमोगरा माता म्हणून देखील ओळखली जाते। आई यहामोगी मातेचा जन्म देवगड घाटातील असल्याचे देखील बोलले जाते आणि या परिसरात पहिला मान या ठिकाणी दिला गेला पाहिजे म्हणून असे या ठिकाणी जाणकार हे नेहमी सांगत असतात। देवमोगरा मातेच्या इतिहासाबाबतीत बोलण्याचे सांगितले म्हणजे आजही अलिखित इतिहास असल्यामुळे कोणालाही याबाबत ठोस पुरावे देता येत नाहीत। जुन्या जाणकारांनी आपल्या अनुभवानुसार जे सांगितले तेच खरे म्हणून पुढे चालावे लागत असते। नमस्कार, मी निलेश गोरख पाटील, प्रिन्सिपल इरा इंटरनॅशनल स्कूल खापर। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या भागात सध्या यात्रोत्सव सुरू आहे। आजकालचं युग हे ऑनलाईनचं युग आहे। आपण कुठलीही गोष्ट एका क्लिकवर मोबाईलद्वारे मागवू शकतो व ते आपल्या घरापर्यंत येते। पण अशा या ऑनलाईनच्या युगातसुद्धा यात्रेचंही महत्त्व तेवढंच आहे। आपल्या दुकानावर मिळणारा गुलाबजामुनचा डब्बा व त्यातला गुलाबजामुन जेवढा गोड असतो त्यापेक्षाही आपल्या यात्रेमध्ये मिळणाऱ्या गोडशेवचा गोडवा हा त्यापेक्षा जास्त गोड असतो। आणि दुसरी गोष्ट, आपण बरेच जण विमानातून बसून येतो, पण विमानात बसण्याची मजा कदाचित मला असं वाटतं की विमानात बसण्याच्या मजेपेक्षा आमच्या यात्रेच्या पाळण्यात बसण्याची मजा ही फार काही वेगळी असते। आणि अशा या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना आम्ही आमच्या शांताबाई सामाजिक शैक्षणिक संस्था, इरा इंटरनॅशनल स्कूल, RC ज्वेलर्स, शांताबाई बिगर शेती पतसंस्था, RC पेट्रोलियम यांच्या सगळ्यांकडून व आमच्या शाळेचे सचिव श्री विजय भाऊ सोनार, उपाध्यक्ष श्री अजय भाऊ सोनार व या आमच्या शाळेचे चेअरमन श्री योगेश सोनार सर, आमच्या पूर्ण मॅनेजमेंटकडून सर्व भाविक भक्तांना व त्यांच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो व यात्रा व माता तुमच्या आयुष्यामध्ये सुख, शांती व समृद्धी घेऊन येऊ अशी मी भगवंता मातेचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद।